नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शेखर खैरनार तुमचं पुनश्च एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या बायकस व्यू पावर्ड बाय IBC इन्स्टिट्यूट चॅनलवर. आज आपल्यासाठी गणितातील एक खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलो आहे. तो असणार आहे वयवारी. हे उदाहरणं सोडवत असताना तुम्हाला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. जसं की तुम्हाला गुणोत्तर माहीत असणं गरजेचं आहे. भविष्यातील वय शोधण्यासाठी बेरीज आणि भूतकाळातील वय शोधण्यासाठी वजाबाकी करावी लागते. भूतकाळातून भविष्य काळात जाण्यासाठी तुम्हाला वर्तमान काळातनं जावं लागतं. हे आणि असेच काही नियम समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणं बघणार आहोत. चला तर वेगवेगळ्या उदाहरणांनी आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की कशा पद्धतीने ह्या उदाहरणांना आपण सॉल्व्ह करू शकतो. तर सुरुवात करूया आपण फर्स्ट एक्झाम्पलपासून. पहिलं उदाहरण, वडील मुलगा रोनितपेक्षा 3 पट जास्त वयाचे आहेत. तर वडील जे आहेत मुलापेक्षा काय आहेत, 3 पट जास्त वयाचे आहेत. 8 वर्षानंतर ते रोनितच्या वयाच्या 2.5 पट असतील. 8 वर्षानंतर काय होणार आहे, 8 वर्षानंतर ते म्हणजे वडील रोनितच्या 2.5 पट असतील. तर पुढील 8 वर्षानंतर ते रोनितच्या वयाच्या किती वेळा असतील याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. बघा, खूप सोपा प्रश्न आहे. सोडवण्याची पद्धत पण एकदम सोपी वापरू. मी तुम्हाला सुरुवातीलाच शॉर्टकट शिकवतोय जेणेकरून तुम्हाला हा अंगवळणी पडावा. तर खूप सोप्या पद्धतीत मी सांगायचा प्रयत्न करतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर नाहीच कळालं तर अजून बरेच एक्झाम्पल्स आहेत. आपण खाली बरेच उदाहरणं घेतोय, त्या उदाहरणांमध्ये तुम्हाला हे व्यवस्थित पटवून मी देणार आहे. तर इथे 2 वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल आपण बोलतोय. एक वडील असणारे, वडीलला मी फादर म्हणतो, आणि सन म्हणजे मुलगा. तर इथे 2 वेगवेगळ्या काळांबद्दल बोललं गेलं आहे. एक वर्तमान काळ आहे, हे बघा हा वर्तमान काळ, आणि हे एक पुढचं भविष्य काळ आहे. तर सुरुवात नेहमी आपल्याला जुन्या काळापासून करावी लागते. जुना काळ म्हणजे कोणता? जर आपल्याकडे 2 काळं दिलेले असतील एखाद्या उदाहरणामध्ये, त्यापैकी जो जुना वाटतोय, आता इथे वर्तमान काळ आहे आणि एक भविष्य काळ आहे, यापैकी जुना कोण आहे, आधीचा कोण आहे, तो असणारे वर्तमान काळ. मग वर्तमान काळासाठी मी इथे काय लिहिणार, इयरमध्ये आपण काय लिहू, 0. आणि त्यावेळेस त्यांच्या वयांचं गुणोत्तर काय होतं बघा बरं, त्यांच्या वयाचं गुणोत्तर होतं 3 पट जास्त. जास्त हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जास्तवर जरा जास्त फोकस केलं तर कळेल जास्त म्हणजे काय. तर आता मुलगा 1 असेल तर वडील किती असणार आहे, 3 पट जास्त. म्हणजे मुलगा प्लस त्याच्या 3 पट जास्त म्हणजे किती असणार आहे, 4 असणार आहे. म्हणजे वडिलांचं गुणोत्तर किती मिळालं, 4, आणि मुलगा किती असणार आहे, 1 गुणोत्तराचा. बरोबर. हे गोष्ट व्यवस्थित लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला व्यवस्थित कळायला पाहिजे तर पुढच्या गोष्टी व्यवस्थित कळतील. मी परत एकदा सांगतो, आपण आधीच्या वयापासून सुरुवात केलं आहे, आधीच्या काळापासून सुरुवात केलं आहे. आता नंतर काय दिलं आहे, 8 वर्षानंतर. 8 वर्षानंतर म्हणजे इथे आपण 8 लिहिणार. 8 वर्षानंतर ते रोनितच्या म्हणजे मुलाच्या वयाच्या 2.5 पट असतील. म्हणजे वडील किती असणार आहे, 2.5 पट कोणाच्या, मुलाच्या. आता जेही आपल्याला दिलेलं होतं ते आपण इथे व्यवस्थित लिहून घेतलं आहे. ज्या कंडिशन्स मी तुम्हाला सांगितल्या त्या कंडिशन जसल्या तशा वापरून आपण हे सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं. पुढं प्रश्न आला की याला सोडवायचं कसं, सोपं आहे. बघा, आपण काय करणार, या दोघांची बेरीज करणार. या दोघांची बेरीज किती येते, 8. मध्ये गुणाकाराचं चिन्ह टाकणार. खालच्यांची वजाबाकी करणार. खालच्यांची वजाबाकी 2.5 आणि 1, या दोघांची वजाबाकी किती येते, तर इथे येणार आहे 1.5. ही आली वजाबाकी. खालच्यांची वजाबाकी करून आपण वरती लिहिली आहे, आणि आता तिरकस गुणाकार करून त्यांची वजाबाकी आपण खाली लिहिणार आहे. म्हणजे इथे 4 1 4 होतात, आणि इथे 2.5 गुणिले 1 तर 2.5. तर 4 आणि 2.5 या दोघांची काय करायची आहे, वजाबाकी करायची. म्हणजे किती मिळेल आपल्याला, परत एकदा 1.5. हे 1.5 एकमेकांना कॅन्सल करतील, आणि हे जे मिळेल ही आपली असणार आहे एक्सची व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू म्हणजे काय, सध्या हे असं इतकंच समजा की तुम्ही ही व्हॅल्यू आता पुट करणार आहे. कुठे टाकणार आहे बघा, ह्या आधीच्या कंडिशनमध्ये. म्हणजे हा 8 मला इथे टाकायचा आहे, म्हणजे मला वडिलांचं वय मिळेल. हा 8 जर मी इथे टाकला तर मला मुलाचं वय मिळेल. तर आपण आता हा 8 टाकून देऊया. 8 चोक किती झाले, 32. हे कोणाचं वय आहे, वडिलांचं, आणि मुलाचं वय किती असणार आहे, 8 वर्ष. पण प्रश्न काय, एकदा व्यवस्थित बघितलं की तुम्हाला कळेल की ते काय विचारतायत. बघा, पुढील 8 वर्षानंतर, पुढील 8 वर्ष म्हणजे काय, हे जे 8 वर्ष होऊन गेलेत त्याच्या अजून पुढे 8 वर्ष जायचं आहे. म्हणजे आपल्याला किती वर्ष पुढे जायचं आहे, टोटल 16 वर्ष पुढे जायचं आहे. तर आपण ह्या दोघांमध्ये काय ॲड करणार आहे, 16 वर्ष ॲड करणार आहे. यामध्ये जर मी 16 वर्षांची ॲडिशन केली, म्हणजे आपण जर बेरीज केली, 16 वर्ष पुढे जायचं आहे म्हणून त्यांची बेरीज केली, तर इथे काय मिळणार आहे मला, 48 वर्ष. 48 वर्षाचे कोण असणार आहेत, वडील असणार आहेत. आणि मुलगा, त्याच्या वयात सुद्धा काय करायचं आहे आपल्याला, 16 वर्षांची
आपल्याला बेरीज करायची, कारण की 16 वर्षानंतरचं शोधायचं आहे. मग किती मिळणार इथे 24. तर आता सध्या म्हणजे 8 वर्षाच्या 8 वर्षानंतर म्हणजे 16 वर्षानंतर वडील किती वयाचे असणार आहेत आपल्यासाठी? बघा, वडील असणार आहेत इथे 48 वर्षाचे आणि मुलगा असणार आहे 24 वर्षाचा. तर काय विचारलंय, ते रोनितच्या वयाच्या किती वेळा असतील? तर ते म्हणजे वडील किती वेळा दिसत आहेत? 24 एक 24, 24 दुने 48, म्हणजे वडील किती वेळा दिसत आहेत आपल्याला? किती पट दिसत आहेत? 2 वेळा, म्हणजे 2 पट दिसत आहेत. लक्षात आलं आहे? बघा, खूप सोपं आहे. इतक्याशा भागात आपण हे पूर्ण गणित आवरून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने सोडवलं तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. चला, आपण अजून छान छान एक्झाम्पल घेऊ. पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण की जर तुम्ही मध्येच सोडून जाणार असाल तर कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होणार नाही. अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला शिकवायच्या आहेत, पण त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ माझ्यासोबत राहावं लागणार आहे. ठीक, चला दुसऱ्या उदाहरणाकडे बघूया. प्रत्येक 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयोगटाची बेरीज 50 वर्ष आहे. ठीक आहे, पुढे काय म्हणतात ते? सर्वात लहान मुलाचे वय किती? ठीक आहे, आपण करूया. कशा पद्धतीने करणार? व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय सांगायचा प्रयत्न करतो आहे. इथे बघा, सगळ्यात लहान मुलगा जर आपण एक्स वयाचा समजला, की एक्स त्याचं वय माहीत नाही ना आपल्याला, एक्स समजलं, तर त्यापेक्षा जो मोठा आहे तो 3 वर्षाने मोठा आहे, म्हणजे x+3. आता हा x+3 हा याच्यापेक्षा एक मोठा भाऊ आहे, तो त्याच्या अगोदर 3 वर्ष आला असेल, म्हणजे हा काय असेल? x+6. हा पुढचा काय असणार आहे? x+9. हा पुढचा काय असणार आहे? x+12, कारण की अजून 3 वर्ष आपण ॲड केले. आता तुम्ही म्हणाल सर हे काय लिहिलं आहे तुम्ही? थोडं लक्ष दिलं तर प्रत्येकामध्ये किती वर्षाचा गॅप दिसतोय बघा बरं. अंतर किती आहे प्रत्येकामध्ये? 3 वर्षाचं. हे 3 वर्षाचं अंतर दिसावं म्हणून 3, 6, 9 आणि 12 प्रत्येक अलीकडच्या पेक्षा पलीकडचा काय असणार आहे? 3 वर्षाने मोठा असणार आहे, असं आपल्याला दाखवायचं आहे. नंतर आपल्याला या सगळ्यांची बेरीज काय देऊन ठेवली आहे? या सगळ्यांची बेरीज आपल्याला देऊन ठेवली आहे 50 वर्ष. झालं. आता काय करणार आपण? सगळ्यात पहिले तर आपल्याला बेरीज करायची आहे. हा एक्स, हा एक्स, हा एक्स, हा एक्स आणि हा एक्स, म्हणजे टोटल किती झाले? 5x. आणि उरलं काय आपल्याकडे? 3 आणि 6 9, 9 आणि 9 18 आणि 18 आणि हे 12, म्हणजे किती झाले आपल्याकडे? 30. 18 आणि 12 30 आणि इज इक्वल्स टू 50. तर आपल्याला 5x इज इक्वल्स टू 30 तिकडे जाताना वजा होणार आणि मिळेल 20. तर x इज इक्वल्स टू काय मिळणार आहे? 5×5 = 20. अशा पद्धतीने आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली. एक्स म्हणजे कोण? सगळ्यात छोटा मेंबर, कारण की बाकी सगळे तर त्यापेक्षा मोठे आहेत ना. आणि आपल्याला प्रश्नात काय विचारलं होतं बघा? प्रश्नात आपल्याला सर्वात लहान मुलाचे वय किती आहे तेच विचारलं होतं, म्हणजे जे आपल्याला अपेक्षित होतं तेच आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. माझ्या मते तुम्हाला सगळं लक्षात आलं असेल. जर लक्षात आलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ थोडा रिवाइंड केला की तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर होतील. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न बघा, ए बी पेक्षा 2 वर्षाने मोठा आहे. आता जे जे आपल्याला समोर दिसतंय ते लिहायचं आपण काम करूया. ए बी पेक्षा 2 वर्षाने मोठा आहे, म्हणजे ए हा मोठा आहे कोणापेक्षा? बी पेक्षा, म्हणजे ए आणि बी मध्ये किती वयाचं अंतर आहे? 2 वर्षाचं अंतर आहे, असं लिहिलं तरी चालतं. ए मोठा आहे पहिले लिहा, बी छोटा आहे नंतर लिहा, आणि दोघांची वजाबाकी आणि 2. दोघांची वजाबाकी का केली? कारण की मी जर 10 वर्षाचा आहे आणि माझा भाऊ जर 8 वर्षाचा आहे, तर 10 आणि 8 दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 2चा. तेच लिहिण्याचा प्रयत्न करतोय. पुढे काय सांगितलंय? जो सी पेक्षा दुप्पट वयाचा आहे. जो म्हणजे कोण? जो म्हणजे आता ज्याच्याबद्दल नंतर बोललं गेलंय. नंतर कोण आहे? हा बी, म्हणजे बी हा सी पेक्षा दुप्पट वयाचा आहे. तर बी आणि सी, बी दुप्पट वयाचा कोणापेक्षा? सी पेक्षा, म्हणजे त्यांच्यातलं गुणोत्तर सांगायची ही एक पद्धत असते. तर बी दुप्पट वयाचा सी पेक्षा. बरं, हे सगळं व्यवस्थित कळालं असेल तुम्हाला. आता पुढे जाऊया. पुढे काय सांगितलंय? ए बी आणि सी या वयोगटाचे एकूण वय किती असणार आहे? 27 वर्ष असणार आहे. तर आपल्याला अजून एक गोष्ट माहीत पडली, ती मी इकडे लिहितो. ए बी आणि सी ह्या तिघांची टोटल किती असणार आहे? 27 वर्ष असणार आहे. आता इथे एचं वय माहीत आहे का आपल्याला? नाही, इथे काहीतरी गोंधळ आहे. बीचं वय माहीत आहे का? हो, ते गुणोत्तरात माहीत आहे. मग बीचं वय काय म्हणणार मी? 2x. सीचं वय काय? 1x. आता हा एक्स का जोडायचा असतो? कारण की हे गुणोत्तर आहे. गुणोत्तराला आपल्याला व्यवस्थित नंबरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्यासोबत एखादा व्हेरिएबल म्हणजे काय? की कुठलाही एक एक्स वाय झेड ए बी सी, आपण नेहमी एक्स घेतो म्हणून मी एक्स घेतला आहे, असा जोडावा लागतो, म्हणजे त्यानंतर तो ओरिजिनल नंबर बनतो. मग बीची व्हॅल्यू मिळाली, सीची व्हॅल्यू मिळाली. आता एची व्हॅल्यू काय असेल? जर मी बीची व्हॅल्यू जी 2x मिळाली आहे
ती जर इथे टाकली तर काय होणार आहे, ए -2x आणि इथे 2, तर ए इज इक्वल्स टू किती असणार आहे, 2 + 2x. मग एची व्हॅल्यू काय टाकणार मी, 2 + 2x. आणि आपल्याला या सगळ्यांची काय सांगितली होती, बेरीज. या सगळ्यांची बेरीज किती असणार आहे, 27. तर इथे 2x 2x 4x आणि 1 5x, म्हणजे इथे आला 5x. आणि पुढे काय उरलाय फक्त हा 2 इज इक्वल्स टू किती असणार आहे, 27. मग 5x इज इक्वल्स टू काय होणार आहे बघा, 27मधनं 2 गेले, 27मधनं 2 गेले किती उरतात, 25. मग एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, 5 × 5 = 25. म्हणजे आपल्याला इथे काय मिळालं, एक्सची व्हॅल्यू मिळाली. पण आपल्याला प्रश्न काय विचारला आहे हे लक्षात घ्या, बी किती वर्षाचा आहे, बीचं वय शोधायचं आहे. बीचं गुणोत्तर माहीत होतं आपल्याला 2x. ओके, 2x म्हणजे व्हॅल्यू झाली, एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे 5. म्हणजे इथे जर मी 5 टाकला, 2 × 5, तर उत्तर काय मिळणार आहे मला, 10 वर्ष. म्हणजे बी किती वर्षाचा असणार आहे, 10 वर्षाचा. ठीक आहे. आता तुम्ही मला सर ऑप्शनमध्ये दिसत नाही आहे, पण काही ऑप्शन खाली आहेत, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. मी तुम्हाला खालचे ऑप्शन दाखवतो. हा डी ऑप्शन म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे. तर 10 वर्षाचा तो होता. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न बघा, समीर आणि आनंद यांचे सध्याचे वय अनुक्रमे 5 आणि 4 अशा अनुक्रमात आहे. म्हणजे त्यांचं काय दिलं आहे, रेशो दिला आहे. काय दिला आहे, 5:4 या प्रमाणात आहे. त्यानंतर 3 वर्षांनी त्यांचे वय अनुक्रमे किती असणार आहे, 11 आणि 9 ह्या रेशोमध्ये असणार आहे. ठीक आहे. आम्ही तुम्हाला एक स्टार्टिंगला शॉर्टकट शिकवला होता. अपेक्षा आहे की तुम्हाला आठवत असेल, पण आठवत नसेल तर काळजी करू नका, मी परत एकदा सांगतोच आहे. समीर आणि आनंद असे 2 व्यक्ती आहेत माझ्याकडे. आता त्यांच्या वयांचं काय सांगितलं गेलं आहे, रेशो किती आहे, 5 आणि 4. मग इयरच्या ठिकाणी आपण काय लिहिणार, 0, कारण की हे आत्ताचं दिलं आहे. मी आता इथे हे पहिल्यांदा का लिहिलं, कारण की पुढचं मी वाचलंच होतं ना, की 3 वर्षानंतरबद्दल बोलताय. 3 वर्षानंतर बोलताय म्हणजे मी तुम्हाला ह्या कंडिशनमध्ये सांगितलं होतं की जो आधीचा आहे त्याला पहिले लिहा, नंतरच्याला नंतर लिहायचं. आता हे नंतरचं आहे, 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय असणार आहे, 11:9 असणार आहे. बरोबर. आता मी तुम्हाला ही प्रोसेस सांगितली होती, परत एकदा सांगायचा प्रयत्न करतो. व्यवस्थित लक्ष दिलं तर कळेलही, म्हणजे तुमच्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला काही शंकाही राहणार नाही. बरोबर. काय करूया, या दोघांची बेरीज 3 आणि 0 किती होतात, 3 गुणिले काय करणार, खालच्यांची वजाबाकी, 11तनं 9 गेले म्हणजे किती उरतात, 2. ती वरती लिहायची असते. नंतर तिरकस गुणाकार करून त्यांची वजाबाकी खाली लिहायची. 9 × 5 किती होतात, 45. 11 चोक किती होतात, 44. या दोघांची वजाबाकी काय आली, 1, ती खाली लिहिणार. मग हे जे सोडवलं तर आपल्याला काय मिळतं, एक्सची व्हॅल्यू 3 दुणे 6, किंवा जेही मिळतं, आता सध्या एक्सची व्हॅल्यू नाही लक्षात ठेवली तरी चालेल, जेही मिळतं ते आपल्याला काय करायचं, इथे टाकायचं असतं वरच्या याच्यात. म्हणजे 6 × 5 किती होतात, 30. म्हणजे इथे समीरचं वय काय मिळालं, 30. आणि हा 6 इथे टाकला तर 6 चोक 24. हे कोणाचं वय आहे, आनंदचं. तर मला समीर आणि आनंद यांचे वय मिळालेत. आपल्याला त्यापैकी आनंदचंच वय सांगायचं होतं. आनंदचं वय मिळालं 24, जे ऑप्शन एमध्ये आपल्याला दिसतं आहे. किती सोपं आहे बघा. व्यवस्थित लक्षात घेतलं आणि ह्या कन्सेप्ट जर आपल्याला व्यवस्थित कळाल्या आणि कोणी समजून सांगणारं व्यवस्थित असलं तर आपल्यासाठी हे गणित क्षुल्लक मात्र आहेत, काहीच नाही आहे. ओके. हां, अजून एक गोष्ट, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, कन्सेप्ट व्यवस्थित कळत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, इतरांपर्यंत पोचवा. कारण की जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत आपल्याला मिळणार नाही आहे. बरोबर. जसं आम्ही तुमच्यासाठी नॉलेज वाटतोय तसं तुम्हालाही इतरांना ते वाटायचं आहे. जितक्या जास्त लोकांपर्यंत तुम्हाला हे पोचवता येईल तितक्या जास्त लोकांपर्यंत हे पोचवा. IBC इन्स्टिट्यूट नाशिकचा हाच प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत ह्या कन्सेप्ट व्यवस्थित पोहोचाव्यात. आणि हे पोहोचवण्यासाठी आम्ही ज्या पद्धतीने प्रयत्न करतोय त्या पद्धतीने तुमचाही सहभाग असायला हवा. त्यामुळे शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हिट द बेल आयकॉन, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी जे अपडेट मिळतात ते व्यवस्थित अपडेट मिळत राहतील. चला तर हा पुढचा प्रश्न, एक माणूस त्याच्या मुलापेक्षा 24 वर्षाने मोठा आहे. म्हणजे माणूस म्हणजे आपण फादर म्हणूया, त्याच्या मुलापेक्षा म्हणजे सन. वडील आणि मुलांमध्ये कितीचा फरक आहे, 24 वर्षाचा. तुम्ही म्हणाल सर फरक कसा, 24 वर्षाने मोठा आहे म्हणजे मुलगा 24 वर्षाने छोटा आहे, म्हणजे दोघांमध्ये फरक कितीचा आहे, 24 वर्षाचा. त्याला मी फरक म्हणतो आणि अशा पद्धतीने लिहितो. 2 वर्षात म्हणजे 2 वर्षानंतर, म्हणजे आपल्याला जी कंडिशन दिली आहे ती 2 वर्षानंतरची आहे. आपण अशी मांडून ठेवू कुठेतरी. ओके. 2 वर्षानंतर काय होणार आहे, त्याचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होणार आहे. म्हणजे फादर आणि सन, फादर 2 पट असतील मुलाच्या. मुलगा काय असेल 1, तर वडील काय असतील 2 असणार आहे. मग आपण सगळ्यात पहिले काम काय करणार, आपल्याला ह्या फादरचं वय शोधायचं आहे. हा गुणोत्तर आहे.
वय शोधायचं असेल तर त्याच्यासोबत एखादा व्हेरिएबल जोडावा लागतो. मी सांगितलं आहे व्हेरिएबल म्हणजे XYZ ABC काही पण आपण नेहमी एक्स घेतो म्हणून मी पण एक्स घेतो आहे. तर फादर 1x असणार आहे 2x असणार आहे आणि सन किती असणार आहे 1x. हे काय झालं त्यांचं वय, पण हे कधीचं आहे 2 वर्षानंतरचं आहे. आता हे जे देऊन ठेवलं होतं हे जे देऊन ठेवलं आहे हे कधीचं आहे, हे आत्ताचं आहे म्हणजे 2 वर्षानंतरपेक्षा 2 वर्ष अगोदर आहे. लक्षात येते तुम्हाला मी काय सांगायचा प्रयत्न करतोय. इथे तो 2 वर्ष पुढे गेलेला आहे आणि हे काय 2 वर्ष अगोदरचं आहे म्हणजे प्रेझेंटचं आहे. मग याच्यातनं आपल्याला 2-2 वर्ष मायनस करावं लागतील. तर वडील किती वर्षाचे असतील 2x - 2. ठीक आहे. आता हे 2x 2 वर्षानंतरचं होतं तर आजचं शोधण्यासाठी काय करावं लागेल 2 वर्ष मायनस करावे लागतील. तसंच सनच्या वयातनं पण 2 वर्ष मायनस करा आणि यांच्या वयाची जी वजाबाकी आहे ती किती आहे 24 आहे. ओके. आता लक्षात घ्या इथे बरेच मुलं चुकी करतात आणि इथे गडबड होते. जर तुम्ही हे ब्रॅकेट टाकले नसतील, हे कंस जर दिले नसतील तर आपण हा मायनस मायनस सारखाच घेतो. खरं तर मायनस बाहेर असल्यामुळे ब्रॅकेटचे मधले चिन्ह बदलणार आहेत हे लक्षात येत नाही आपल्या, पण काळजी घ्यायची. तर हा प्लस आणि मायनस एकमेकांना कॅन्सल करतो. x = काय मिळाला 24 म्हणजे आता एक्सची व्हॅल्यू तर मिळाली आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे 2 वर्षात त्याच्या वयाचे दुप्पट होते तर मुलाचे सध्याचे वय किती म्हणजे आत्ताचं वय मुलाचं शोधायचं आहे. आता ही एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे, ही एक्सची व्हॅल्यू आपण कुठे टाकणार इथे, कारण की एक्स जिथून येतो तिथेच त्याची व्हॅल्यू टाकावी लागते. तर इथे मला मिळालं आहे मुलाचं वय, पण हे मुलाचं वय कधीचं होतं बरं 2 वर्षानंतरचं होतं. मला आजचं शोधायचं आहे म्हणजे मला काय करावं लागेल ह्या 24मधनं 2 मायनस करावं लागतील जे मी इथे सांगितलं होतं तेच. तर 24मधनं 2 गेले किती उरतात 22 म्हणजे मुलगा किती वर्षाचा आहे 22 वर्षाचा. संपलं उदाहरण. लक्षात आलं आहे? नक्कीच आलं असेल. पुढच्या एक्झाम्पलकडे आपण वळूया म्हणजे तुम्हाला अजून छान छान कन्सेप्ट मला समजून सांगता येतील. तर पुढचं उदाहरण असं आहे वडील आणि त्याचा मुलगा यांच्या सध्याच्या वयाची बेरीज किती आहे 60 आहे. तर मग मी काय लिहिणार फादर आणि सन या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे 60 आहे. 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. आता ही कंडिशन 6 वर्षापूर्वीची आहे. आधी सारखंच एक्झाम्पल पण आधीच्या एक्झाम्पलमध्ये थोडे चेंजेस होते, इथे थोडे चेंजेस आहेत. म्हणजे तुम्हाला उदाहरण तर देतोय पण त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी अजून उदाहरणही घेतोय. आता 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. 5 पट वडील असतील तर मुलगा काय असणार आहे 1 पट असणार आहे. हे लक्षातच ठेवायचं. ओके. आता आपण काय केलं होतं आठवतंय का तुम्हाला, आपण याला नंबर बनवलं होतं बरोबर, पण हे पण बघितलं होतं की हे 6 वर्षा अगोदरचं आहे. आता हे काय आहे प्रेझेंटचं म्हणजे इथून 6 वर्ष पुढेचं आहे. तर इथून 6 वर्ष पुढे जायचं म्हणजे फादरला 6 वर्ष पुढे न्यावं लागेल आणि सनला सुद्धा 6 वर्ष पुढे न्यावे लागेल आणि त्यांच्या वयांची बेरीज 60 दाखवावी लागणार आहे. आता आपण काय करणार आहे यांची बेरीज 5x आणि x म्हणजे किती झाले आपल्यासाठी 6x आणि 6 आणि 6 किती झाले 12 = 60 दिलं आहे. म्हणजे 6x आणि इथे 12 तिथनं वजा झाले तर आपल्याकडे किती उरणार आहे 48 उरणार आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे 6 8 48. एक्सची व्हॅल्यू तर मिळाली मला 8. मुलाचं काय विचारलं आहे 6 वर्षानंतरचे वय. कधीपासून 6 वर्षानंतर आजपासून म्हणजे प्रेझेंटपासून. तर आपल्याला ही एक्सची व्हॅल्यू तर इथेच टाकावी लागणार आहे कारण की एक्स जिथून आला तिथेच त्याची व्हॅल्यू टाकावी लागते. तर एक्स इथून आला आहे म्हणजे 8 × 8 मुलाचं वय मिळालं आहे 8 पण हे कधीचं आहे बघा 6 वर्षा अगोदरचं होतं. मग आपल्याला काय करायचं आहे पहिले तर प्रेझेंटमध्ये यायचं आहे म्हणजे अधिक 6 करावे लागतील आणि त्यानंतर अजून 6 वर्ष पुढचं विचारलं आहे म्हणजे अजून एकदा 6ने ॲड करावं लागेल तेव्हा कुठे आपल्याला उत्तर मिळणार आहे. आणि बघा उत्तर काय मिळतं आहे आपल्याला, उत्तर मिळणार आहे 6 आणि 6 12 आणि 8 20. तर अशा पद्धतीने आपल्याला जे उत्तर मिळालं आहे ते ऑप्शन डी मध्ये दिसतं आहे आणि हे आपलं ॲक्युरेट उत्तर आहे. तुम्हाला वाटत असेल सर खूप मोठं करतोय आपण, बिलकुल नाही. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे समजून सांगण्याची समजून घेण्याची. दोघी पद्धतीने वेळ वाचवण्यासाठी हे गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचं उदाहरणाकडे वळूया. पुढचं उदाहरण बघा सचिन राहुलपेक्षा 7 वर्षाने तरुण आहे. आता इथे व्यवस्थित लक्ष दिलं तर कळेल सचिन जो आहे तो तरुण आहे म्हणजे लहान आहे कोणापेक्षा राहुल आणि सचिनमध्ये गॅप आहे कितीचा 7 वर्षाचा. हे मी सांगून झालं आहे. त्यांचे वय 7 आणि 9 ह्या गुणोत्तरात आहे बरोबर. आता बघा 7 आणि 9 यामध्ये गॅप कितीचा दिसतोय बरं तुम्हाला 2चा. आणि 2 म्हणजे जर मी 7 लिहित असेल का बरं मी 7 लिहितोय कारण की इथे तरुण सांगितलंय म्हणजे लहान आहे. या दोघांमधला गॅप 7 आहे. त्यांचे वय अशा पद्धतीने असेल तर काय विचारलंय सचिन किती वर्षाचा आहे. सचिन म्हणजे कोण इथे बरं, सचिन म्हणजे हा 9 म्हणजे किती बरोबर.
आता मी काय केलं, मी परत एकदा सांगायचा प्रयत्न करतो, व्यवस्थित लक्षात येईल तुम्हाला. हे कोणाचं गुणोत्तर आहे बघा, हे गुणोत्तर आहे. इथे कोण असेल, राहुल असणार आहे, इथे असणार आहे सचिन. राहुल आणि सचिन यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 7:9. राहुल मोठा आहे, सचिन छोटा आहे, दोघांमध्ये गॅप कितीचा दिसतोय? 2चा. आणि गॅप तर माहिती आहे आपल्याला किती आहे? 7 आहे. म्हणजे 2लाच मी 7 म्हणू शकतो. जर मी 2ला 7 म्हणतोय तर मला काय शोधायचं आहे? मला सचिनचं वय शोधायचं आहे. मी इथे चुकीचं लिहिलं आहे, इथे आपण राहुलचं लिहिलं. आपल्याला सचिनचं शोधायचं आहे, म्हणजे मी इथे काय शोधणार? 7. सचिन 7चा आहे ना, तर 7 म्हणजे किती? मग काय करणार? तिरकस गुणाकार. हा 2x, 2 × x, 2x आणि 7 49. मग एक्सची व्हॅल्यू काय मिळेल? 49/2. मग भागाकार करणार आपण. 2×2 4, 2×4 आणि 2×5 10. म्हणजे उत्तर काय मिळेल आपल्याला? 24.5. बघा किती सोप्या पद्धतीने आपण केलं आहे आणि उत्तरही सहजरित्या मिळालं आहे. वेळ पण वाचणार आहे आणि कष्ट पण कमी करावे लागणार आहेत. ठीक आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्या. प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित कळावी ही माझी इच्छा आहे, माझे प्रयत्न आहेत. IBC इन्स्टिट्यूट यासाठीच नेहमी प्रयत्नशील असणार आहे की तुम्हाला अशा पद्धतीने काहीतरी शिकवावं जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल, म्हणजे होणारच आहे. ओके, चला पुढचं एक्झाम्पल. प्रमाण 4, 7, 9 मध्ये 3 व्यक्तींचे सध्याचे वय 8 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज ही होती. आता काय सांगितलं आहे? 3 व्यक्ती आहेत, मग A, B आणि C म्हणूया. त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं आहे 4, 7, 9. पुढे काय सांगितलं आहे की 8 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज काय होती? 56. मग प्रत्येकाला आपल्याला 8 वर्ष मागे घेऊन जाणं गरजेचं आहे की नाही? बघा, मी पहिल्याला सुद्धा 8 वर्ष मागे घेऊन गेलो. आता हा एक्स का जोडतोय हे परत परत सांगायची गरज आहे का? नाही. 7x - 8, 9x - 8 हे झालं त्यांचं 8 वर्षापूर्वीचे वय. आणि त्या सगळ्यांच्या वयांची बेरीज तेव्हा काय होती? 56. मग काय करणार आपण? यांची बेरीज 4, 7 आणि 9 किती होतात आपल्याकडे? 20. तर इथे 20x लिहूया आपण, बरोबर. त्यानंतर 8, 8, 8, 8 त्रिक 24, पण तो मायनसमध्ये असेल. मग इथे येणार 56. मग 20x = 24. तिकडे जाताना काय होणार आहे? प्लस होणार आहे. इकडे मायनस आहे म्हणजे तिकडे साईड चेंज करताना काय होतं? प्लस होतो. म्हणजे किती मिळणार आहे आपल्याला इथे? 80. म्हणजे 20 चोक 80. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू तर मिळाली आहे, पण आपल्याला शोधायचं काय होतं बघा? त्यांचे सध्याचे वय, म्हणजे तिघांचे पण सध्याचे वय शोधायचे. म्हणजे आपण ही व्हॅल्यू इथे टाकत राहणार आहे. ठीक आहे, तर त्या व्हॅल्यू मी इथे टाकायचं बघतो की कशा पद्धतीने करूया. हा 4 जर मी इथे टाकला, 4 चोक किती होणार आहे? 16. हा 4 जर मी इथे टाकला तर 7 चोक किती होणार आहे? 28. आणि हा 4 जर मी इथे टाकला तर 9 चोक किती होणार आहे? 36. म्हणजे त्यांचे वय 16, 28 आणि 36 असतील. म्हणजे ऑप्शन B असणार आहे. बघा किती सोप्या पद्धतीने आपण हे सगळं समजून घेतो आहे. जर तुम्हाला कळत असेल तर परत एकदा सांगतो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून जे नॉलेज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे ते इतरांनाही मिळेल. का आम्ही खूप कमी लोकांपर्यंत, ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, ज्यांनी आमच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब केलं आहे, ज्यांनी आमच्या टेलिग्राम चॅनलवर जे लोक जॉईन आहेत त्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो आहे. पण सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांचं आम्हाला फायदा बघायचा आहे, सगळ्यांसाठी काहीतरी करायचं आहे. तुम्हीही इतरांसाठी प्रयत्न करा. पुढचा प्रश्न आहे, 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 3 पट होते. आता ही 10 वर्षापूर्वीची कंडिशन, असं कुठेतरी लिहून ठेवायचं. 10 वर्षापूर्वी काय सांगितलं आहे? वडिलांचे वय म्हणजे फादर, सन आणि 3 पट होते. म्हणजे वडील 3 पट होते तर मुलगा काय असणार आहे? 1 पट, म्हणजे 1. 10 वर्षानंतर म्हणजे काय? +10. आता मी इथे +10 का लिहितो आहे? हे इथून +10 नाही आहे बरं का. इथे मध्ये काय आहे? भविष्यकाळ, इथे वर्तमान काळ आहे. हे पास्ट होतं, हे काय? फ्युचर आहे. आणि हे काय? प्रेझेंट आहे. प्रेझेंटपासनं, आता इथे कुठेतरी प्रेझेंट असणार, प्रेझेंटपासनं अजून 10 वर्षानंतरचं येते. ओके, इथे आपण शॉर्टकट वापरू शकतो. काय करणार? जे मी ऑलरेडी सांगितलेलंच आहे, पण परत एकदा सांगतो. आता 10 वर्षानंतर हे पहिले कंप्लीट करून घेऊ. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या दुप्पट होईल. वडिलांचे वय मुलाच्या दुप्पट होईल. हे कंप्लीट केलं. आता शॉर्टकटकडे वळूया आपण. शॉर्टकट ऑलरेडी सांगितलं आहे, पण मी परत एकदा सांगूया, करूया. ठीक आहे, इथे आपण फादर, सन, इयर. मग इथे आधीची कंडिशन लिहावं लागते, म्हणजे इथे 10 येणार. आणि त्यांचं गुणोत्तर 3:1. ही नंतरची कंडिशन लिहावं लागते. त्यांचं वयाचं गुणोत्तर 2:1. नंतर काय करायचं होतं? हे
बघूया की काय करणार आपण. यांची ॲडिशन 10 आणि 10 किती होतात 20. मध्ये गुणाकाराचं चिन्ह, खालच्यांची वजाबाकी ती वरती लिहिणार, तिरकस गुणाकार करून तो खाली लिहिणार. त्यानंतर ही मिळाली एक्सची व्हॅल्यू, ही कुठे पुट करणार आपण वरच्या कंडिशनमध्ये. म्हणजे फादर किती वयाचे असतील 20 त्रिक 60, मुलगा किती वयाचा असेल 20 वयाचा. आपल्याला हे कळालं आहे. त्यांच्या सध्याच्या वयाचे प्रमाण किती आहे 20 × 20, 20 त्रिक 60 म्हणजे 3:1 हे काय असणार आहे त्यांचं सध्याच्या वयाचं गुणोत्तर. पण एक छोटीशी चुकी झाली आहे बघा. उत्तर का चुकलं असेल माझं, थोडंसं पाठीमागे जावं लागेल मला. कारण की हे जे मिळालं आहे मला, जे वय मिळालं आहे फादरचं 60 आणि मुलाचं 20, हे कधीचं आहे, हे 10 वर्ष अगोदरचं होतं ना. बघा आपण ही इथली कंडिशन लिहिली होती, म्हणजे हे 10 वर्ष अगोदरचं आहे. मला काय करावं लागेल, दोघांच्या वयांमध्ये 10-10 ॲड करावं लागतील. वडील 70 वर्षाचे, मुलगा 30 वर्षाचा आणि आता त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती असेल 7:3. अशी छोटीशी एक चुकी घाई गडबड करताना आपण काय करतो, डायरेक्ट करतो. आता इथे ज्या पद्धतीने मी इथे छोटी चुकी केली पण ती महागात पडली असती. अशा वेळेस काय असतं की ज्या आपण चुका करतो ते ऑप्शनमध्ये असतं इथे. अशी चुकी जर झाली तर आपण पटकन ऑप्शनकडे बघतो आणि पुढे पळतो, बरोबर. असं होऊ नये म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण जी व्हॅल्यू इथे टाकतोय ती कधीचं आहे, ते कधीचं आहे 10 वर्ष अगोदरचं होतं. हे जर विसरलो तर गडबड. ठीक आहे, ऑप्शन बी सध्या तरी तुमचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. 6 वर्षापूर्वी कुणाल व सागर यांच्या वयोगटांचे गुणोत्तर किती होते 6:5 होते. ठीक आहे, चला लिहूया आपण. कुणाल आणि सागर यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं 6:5. हे कधीचं आहे 6 वर्षापूर्वीचं. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती असेल 11 आणि 10. बघा माझा डायरेक्ट फॉर्म्युलाच तयार झाला. ठीक आहे, हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात आला असेल तुम्हाला. मी परत एकदा लिहितो इथे सगळं की मला काय माहीत होतं, कुणाल सागर इयर 6:5 आणि हे कधीचं होतं 6 वर्षापूर्वीचं होतं. पूर्वीची कंडिशन वरती लिहावी लागते, नंतरची कंडिशन खाली लिहावी लागते. 11 आणि 10 बाकी तुम्हाला माहीतच आहे काय करायचं आहे आपल्याला. आता यांची बेरीज किती होणार आहे 6 आणि 4 10, गुणाकाराचं चिन्ह, खालच्यांची वजाबाकी वरती आणि तिरकस गुणाकार करून तो खाली लिहावा लागतो. 10 × 60, 11 × 5 = 55, 55 आणि 60 मायनस किती होणार 5, 5 × 2 = 10. ही जी व्हॅल्यू मिळाली आहे ही आपल्याला टाकावी लागणार आहे कुठे, इथे वरच्या कंडिशनमध्ये. म्हणजे आपल्याला काय मिळेल, कुणालचं वय 6 × 2 किती होतात 12. ही व्हॅल्यू मला इथेही टाकावी लागणार आहे. म्हणजे मला काय मिळेल, जो सागर होता त्याचं वय म्हणजे 6 5 2 10. हा कुणाल आहे, हा सागर आहे. त्यांचे वय मिळाले. सध्याचे वय विचारले होते कोणाचं, फक्त सागरचंच विचारलं होतं. म्हणजे तेवढं जरी सांगितलं असतं तरी खूप होतं आपल्यासाठी. यापैकी काही नाही, सागरचं वय. परत एकदा बघा इथे तुम्हीही फसला असाल. तर ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची की उत्तराकडे तडकाफडकी आपल्याला पुढे जायचं नाही आहे. उत्तर आपलं 10 असणार आहे का, नाही. साधं सरळ सोपं. ह्या आधीच्याच एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे बघून घ्यायचं की आपण कुठल्या कंडिशनमध्ये टाकतोय. ही कंडिशन कधीची होती 6 वर्षा अगोदरची होती. म्हणजे आपण इथे टाकलं म्हणजे आपल्याला तेच उत्तर मिळालं असं थोडी आहे. हे 6 वर्षा अगोदरचं होतं. सध्याचं वय विचारलंय म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, याच्यामध्ये 6 ॲड करावे लागणार आहे. म्हणजे सागर किती वर्षाचा असणार आहे 16 वर्षाचा. नन ऑफ दिस, यापैकी काही नाही. हे सुद्धा आपल्याला खूप वेळा कन्फ्यूज करू शकतं. या बारीक सारीक गोष्टींचा खूप विचार करावा लागतो, तेव्हा आपल्याला पुढे जाता येतं आणि स्पर्धा परीक्षांचा मार्ग इथूनच निघतो. आणि अशा पद्धतीनेच याला आपल्याला पुढे न्यावं लागतं. तर अपेक्षा आहे की तुम्हाला आजचं लेक्चर व्यवस्थित कळालं असेल. आणि आजचं लेक्चर जर व्यवस्थित कळालं असेलच तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इतरांपर्यंत पोचवा. जे विचार आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतोय तसेच विचार तुम्ही इतरांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा.